नमस्कार. मी अपर्णा मंडलिक. GA चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आज परचुरे प्रकाशनाच्या कुसुमगुंजा या कथासंग्रहामधली चैत्र ही कथा सादर करत आहे. चैत्र. चैत्रात हळदी कुंकू सुरू झालं की रखमाला डोक्यावरून पदर नीट ठेवायला उसंत मिळत नसे. कारण मग 5-7 गल्ल्यात घरोघरी जाऊन बोलावण्यांची लांबलचक यादी एखाद्या मंत्राप्रमाणे गुणवावी लागे. आज आहे हळदी कुंकू, कचेरीजवळ करंदीकरांकडे, तळ्याजवळ देशपांडे, रामाच्या देवळाजवळ नाईक आणि जोशी, फुलबाग गल्लीत हुक्केरीकर. पण या महिन्यात पायांचा कापूस झाला तरी पैसे देखील पुष्कळ जमत. हळदी कुंकू सगळ्यांना मुक्त होतं आणि या ठिकाणी जायला ओळख देखील लागत नव्हती. आमंत्रण सुरू व्हायच्या आधीच गल्लीतल्या बायका रेशमी लुगडी, पैठणी कोळ्या उन्हात टाकत आणि त्यांचा ठेवणीचा वास घालवत. गोठ पाटल्या असल्याच तर त्या सोनाराकडून लाल पूड घालून झगमगीत होत आणि कुंचल्यांनी नथी कुड्या घासल्या जाऊन उजळ होत. ओटीत मिळालेले हरभरे ठेवण्यासाठी आणि कोशिंबीर ठेवण्यासाठी असलेला डबा अशा 2-2 पिशव्या लागत. पण चैत्र आला की घरातील सर्वात लहान पोराचे मात्र धाबे दणाणे. कारण मग त्याला नथी पैठणी घातलेल्या आणि कुणी कुणाचे ऐकत नसताना एकदम सगळ्याच मोठ्यांनी बोलणाऱ्या बायका यांच्या घोळक्यात गुरफटून सतत हिंडावे लागे. त्यांनी कधी मध्येच बोलून चांडेपणा करायचा नसे. कोशिंबिरीचा डबा आणि हरभऱ्याची पिशवी घेऊन गुमान मागोमाग यायचं. एवढंच काय ते त्याचं काम असे. पण निदान भटकायला तरी मिळतं म्हणून राजू आई बरोबर जाई. शिवाय अशा वेळी आई देखील निराळी सजलेली छान दिसे. पण नंतर मात्र महिनाभर हरभऱ्याची आमटी खायचा त्याला कंटाळा येईल. दादा कधी सुद्धा पान खात नसत, पण विड्याची पानं आणि सुपारी फुकट येते म्हणून औषध घेतल्याप्रमाणे दररोज विडा खावा लागेल. राजूला कोपऱ्याने डिवचत ते म्हणत या बायका मारे नट्टाफट्टा करून भटकून येतात आणि पाने आणि हरभरे खावे लागतात आम्हाला. त्या मंगळवारी रखमाने येऊन लांब लचक यादी वाचली तेव्हाच आईची धडपड सुरू झाली होती. 4च्या सुमाराला गल्लीतल्या अर्ध्या बायका जमा झाल्या त्यावेळी ती तयारच होती. त्या जमावात ओळखीची 2-4 पोरं आहेत म्हणून राजूला बरं वाटलं. मारुती, रामदेव ह्या गल्ल्या हिंडून होईपर्यंत 6 वाजले. आतून वरची आळी, दुर्गादेवी, 2 पिंपळ हे भाग हिंडायचेच होते. आता राजूची हरभऱ्यांची पिशवी भरली होती आणि कैऱ्या किसून केलेली कोशिंबीर खाऊन दात आंबायला आले होते. पण मुख्य म्हणजे अद्याप नायकांच्या घरी जायचं होतं. नायकांचं हळदी कुंकू गावात फार प्रसिद्ध होतं. तिथे लहान पोरांना देखील प्यायला पन्ह मिळायचं. त्या प्रशस्त वाड्याच्या मधल्या दिवाणखान्यात आरास होत असे. खाली लाल फुले असलेला गालीचा असे. मागे भिंतीला जांभळी पितांबरे लावून 50 झगझगीत समया लावलेल्या असत. रामाच्या देवळातील लाल हिरव्या निळ्या हंड्या त्या दिवशी नायकांकडे येत आणि त्यांच्यामध्ये एक झुंबर 1000 रंगांच्या दिमाखात किणकिणत असे. पण आता संध्याकाळ होत आली होती आणि आईला घरची ओढ लागली होती. पण राजूचा नायकांकडे जाण्याचा आग्रह काही कमी होईना. बाकीच्या बायका वरच्या आळीत जाऊन मग नायकांकडे जाणार होत्या. आई राजूला घेऊन नायकांच्या घरी आली आणि गालीच्यावर बसली. राजूने पिशवी खालती उतरवली आणि अनेक मुलांप्रमाणे तो पण्याची वाट पाहू लागला. नाईक बाई मोठी नथ घालून गोठ पाटल्या असलेले गोरे गोल गाल हात हलवत काही बायकांना हळदी कुंकू द्यायला सांगत होती आणि पैठणी नेसलेली तिची सासू नाईक काकून शेजारीच खुर्चीवर सारं पाहत बसली होती. आईनी बराच वेळ वाट पाहिली पण तिच्याकडे कुणी येईनाच. तिच्यानंतर आलेल्या बायकांना हळदी कुंकू मिळालं, पोरांनी पन्ह घेतलं, पण राजूच्या आईकडे पाहूनही नाईक बाई काही म्हणेच ना. हळदी कुंकू देताना संध्याकाळ होत आली, मलाही घरी जायचंय, अखेर आईच संकोचानं म्हणाली. दोन्ही बाजूंना सोन्याचे हात हलवत नाईकबाई तुरुतुरू आली
आणि नथीच्या दाणेदार मोत्यातून म्हणाली, पण बाई, मगाशीच तुम्ही एकदा येऊन गेलात की. हळदी कुंकू सर्वांनाच आहे, पण मुठभर हरभऱ्यासाठी पुन्हा पुन्हा कसलं यायचं ते? आई तिच्याकडे पाहतच राहिली. तिचा चेहरा काळसर लाल झाला. मी पुन्हा नाही आले. मुठभर दाण्यांचा प्रश्न नाही. ती ओटी असते. मग तुम्ही शास्त्रासाठी एक दाणा घाला. ती शक्यतो शांतपणे म्हणाली. नाईकबाईंची सासू खुर्चीवरून उठली. तिचा चेहरा कळवळल्यासारखा झाला. ती नाईकबाईला म्हणाली, अगं, दे ना त्यांना ओटी हळदी कुंकू. नुसत्या हरभऱ्यासाठी कोण यायला बसले आपल्याकडे? छे, मला नाही आवडत हे. तुम्हाला माहित नाही कशा असतात बायका एक एक त्या. नाईकबाई म्हणाली आणि ती पाठमोरी झाली. तिच्या अंबाड्यात तळ हाता एवढं मोठं सोन्याचं फूल होतं. आई मुकाट्यानं उठली. गौरी पुढे गेली. करंड्यातलं हळदी कुंकू तिने देवीवर वाहिलं. स्वतःला कुंकू लावून घेतलं. नमस्कार केला. मग तिने पिशवी उचलली आणि राजूला घेऊन ती बाहेर आली. राजू आता रडण्याच्या बेतात होता. त्याची मान वर होईना. आपण आग्रह धरला नसता तर आई नायकांकडे गेलीच नसती असं त्याला सारखं वाटू लागलं. शेवटी आईच म्हणाली, तुझी काही चूक नाही, गप्प बैस. मात्र यातलं घरी काही सांगू नको. रात्री हरभरे तसेच पिशवीत राहिले आणि कोशिंबीर देखील आईने दादांना वाढली नाही. रात्रीची भांडी घासायला निंगवा आली तेव्हा आईने हरभऱ्यातले 2 दाणे आणि चमचाभर कोशिंबीर देवाच्या कोरड्यात ठेवली आणि बाकीचं सारं निंगवाला देऊन टाकलं. गुरुवारी सकाळी दादा बाहेर जायच्या तयारीत होते तेव्हा आई आली आणि आपल्या गळ्यातला एक सर, सोन्याचं एक लहान फूल आणि राजूची अंगठी तिने त्यांच्या समोर ठेवली. याचे पैसे आणायचे, ती म्हणाली. दादांनी सारे जिन्नस गोळा केले, खिशात घातले, पण ते काहीच बोलले नाहीत. पैसे कशाला म्हणून नाही विचारलं तुम्ही? आईच म्हणाली. अगं, मी कशाला विचारू? तसंच काही कारण असल्याखेरीज तू पैसे आणणार नाहीस. आतापर्यंत मी नसती चौकशी कधी केलीये का? मग झालं तर आपण निखऱ्यावरून चालत जाणार. म्हणून तू मला सांग, मी काही न बोलता येतो की नाही बघ तुझ्या बरोबर. दादा म्हणाले. आई मान हलवून म्हणाली, उद्या मी हळदी कुंकू करणार आहे, पण ह्या खेपेला नुसतं गल्लीपुरतं नाही तर सगळ्यांना मोकळं असं गाव हळदी कुंकू. म्हणून येताना हे सामान आणायचंय. तिने यादीचा एक लांब लचक कागद दादांना दिला. मोठं हळदी कुंकू म्हणताच राजू खुलला. त्यांनी उतावीळपणे विचारलं, मग पन्ह देखील करायचं ना ग आई? होय तर, अगदी मोठं पिंप भरून करूया. हा, आपण ग्लास कप भरभरून सगळ्यांना पन्ह देतोय असं चित्र राजूला आत्ताच दिसायला लागलं. त्याला वाटलं, कुणाच ठाऊक, थोडं उरलंच तर जवळ राहणाऱ्या वर्गातल्या पोरांना देखील आपण ते देऊ. शुक्रवारी सकाळीच घर अंबाबाईचं देऊळ असल्याप्रमाणे बायकांनी भरून गेलं. गल्लीतल्या बायकांनी बाहेर हळदी कुंकवाला जायचा विचार सोडला आणि घरीच मुक्काम ठोकला. दादांनी श्रीखंडे वकिलांच्या घरून मोठं जाजम आणलं. फराळाच्या दुकानातून आतून चांगली कल्ही असलेलं पितळी पिंप पन्ह्याकरता उचलून आणलं. घरी हंड्या नव्हत्या, पण नरसूमामाने मुद्दामून एक दिवस रजा काढली आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाठ मोडून रंगीत रांगोळीची चित्र काढली. त्यांनी येताना 2 रंगीत पाट आणि चांदीचं तबकही आणलं होतं. नंतर त्यांनी गडबडीने जाऊन फोनोग्राम आणून ठेवला आणि हळदी कुंकू तर उत्तम सजलं. रखमानी जाऊन सगळीकडे आमंत्रणं दिलीच होती. नंतर ती स्वतः कट्ट्यावर बसली आणि येणाऱ्या जाणाऱ्याला लागेल म्हणून पाण्याचं एक घंगाळ तिने भरून ठेवलं. आता दादांना आणि नरसूमामाला घरी जागाच नव्हती. आईनी त्यांना स्पष्टच सांगितलं, बाहेर जा आणि सावकाश 9 वाजता घरी या. मग बायकांची गर्दी होऊ लागली. पन्ह्याचे लहान ग्लास भरून देताना राजूची आणि ते धुवून पुन्हा तयार ठेवताना नरसूमामाच्या शांतीची अगदी तारांबळ उडून गेली. आईनी आज आपली एकुलती पैठणी नेसली होती. तिची नथ लहान धुतल्या बारीक तांदळासारख्या मोत्याची होती. तिने रखमाला खोदून खोदून विचारलं, नायकांच्या घरी आमंत्रण गेलं ना ग? तर रखमा कपाळावर हात मारून घेत म्हणाली, अहो बाई, आता काय सांगू, जातानाच एकदा, येतानाच एकदा, 2दा जाऊन वरडले मी तिथं.
आईचा चेहरा आता दमलेला हिरमुसलेला दिसत होता. तोच दारात टांगा थांबला आणि स्वच्छ पातळ नेसलेली नाईक काकू त्यातून उतरली आणि आत आली. पण आईचं लक्ष तिच्या मागे होतं. तिच्या मागून नाईकबाई येताच आईचे डोळे स्वच्छ आरशासारखे झाले आणि तिचा चेहरा चिंच पाण्याने घासलेल्या गौरींसारखा उजळला. ती आत आली. तिने 2 रंगीत पाट मांडले, त्याच्या भोवती रांगोळी काढली. त्यांना बसायला सांगितलं. तुमच्याकडे होय हळदी कुंकू मला माहीतच नव्हतं, नाईकबाई म्हणाली. पण त्यानंतर ती एक शब्दही बोलली नाही. सारा वेळ ती टांगलेल्या दह्याच्या गाठोड्यासारखा चेहरा करून गप्प बसली होती. आईने त्यांना अत्तर लावलं, हळद कुंकू दिलं, चांदीच्या तपकानी त्यांची भरभरून ओटी भरली. सारं झाल्यावर तिने दोघींनाही वाकून नमस्कार केला. मग ती आत आली. राजूला म्हणाली, यांना पन्ह दे रे. राजूचा राग अद्याप गेलेला नव्हता. त्या नाईकबाईला तर त्याला पन्ह बिलकुलच द्यायचं नव्हतं. त्यांनी हट्टाने मान हलवून नाही म्हणून सांगितलं, पण आईने डोळे वटारताच निमूटपणे ग्लास बाहेर आणले. नाईकबाईंनी घाईनी ग्लास रिकामा केला आणि बाहेर जाऊन उभी राहिली. नाईक काकूनी मात्र सावकाश पन्ह संपवलं. ती आईला म्हणाली, माझी सर्वात धाकटी मुलगी तुमच्या वयाची असेल, पण मी तुमच्या पाया पडते. मनात काही तळपट ठेवू नका हो. माझे आता दिवस फार थोडे राहिले. माझ्या डोळ्यांसमोर तरी घरात काही बरं वाईट व्हायला नको. मी स्वतः 30 वर्ष हळदी कुंकू केलं, पण घरात आलेली सुवासिनी कधी तशीच परत गेली नाही. आता माणसं बदलली, माझं काम संपलं, इतरांचं राज्य आलं, पण मी कधीतरी तुमची भरपाई करीन हो. आई म्हणाली, मी सारं विसरून गेले आहो, पण असं बघा, माझ्या बरोबर माझा मुलगा होता. मी काय आज आहे उद्या नाही, पण अजून त्याच्या पुढे सारं आयुष्य आहे. तो आयुष्यभर ती डागणी घेऊन राहील की नाही. जाऊ द्या, झालं ते होऊन गेलं. ते काय आता परत येणार आहे. मात्र तुम्ही मोठ्या मनानं आलात, उपकार आहे. तोच बाहेरून नाईकबाईंनी हाक मारली आणि नाईक काकू खालच्या मानेनं निघून गेली. मग आई जाजमावर ऐस पैस बसली. राजूला म्हणाली, अरे येणाऱ्या बायका बहुतेक येऊन गेल्या. आता उरलेलं पन्ह तुझ्या ताब्यात, खपवून टाक. पिंपात पन्ह जसं खाली जात होतं, राजू सारा वेळ निराशेने पाहत होता. पण आईचे शब्द ऐकताच त्याने उडी मारली आणि गल्लीतली पोरं तासभर पिंपाभोवती गोंधळ घालत होती. याला 1 वर्ष होऊन गेलं आणि पुन्हा चैत्र आला. एका मंगळवारी अगदी कच्च्या सकाळीच टांगा दारात उभा राहिला आणि नाईक काकू त्यातून सावकाश उतरू लागल्या. आई माझघरात होती. नाईक काकूला पाहून तिने राजूला पुढे ढकललं आणि त्याला हलक्या आवाजात म्हणाली, बाहेर जा, मी न्हाणी घरात आहे म्हणून सांग, आणि जाताना त्यांना कोनाड्यातल्या कुंकवाचा करंडा दे. मग ती झटकन मधल्या खोलीत गेली आणि मोठ्या कपाटाच्या आड उभी राहिली. नाईक काकू सावकाश आत आली. राजूला म्हणाली, आई आहे ना रे तुझी घरात? आहे, पण न्हाणी घरात आहे. मी नाईक काकू, मी तुमच्याकडेच आले प्रथम. आज हळदी कुंकू आहे. रखमा येईलच सांगायला, पण तुम्हाला सांगायला मी स्वतः आले. मागचं सारं विसरून न चुकता यायचं बरं का. आईने आतूनच म्हटलं, हो येईन की. थांबता का जरा? आलेच मी 10-15 मिनिटात. अहो नको नको, होऊ द्या सावकाश तुमचं. अजून मलाही जायचंय 4 ठिकाणी. नाईक काकू म्हणाली. जायला निघाली तेव्हा राजूने तिला देवाच्या कोराड्यातील करंडा दिला. कुंकू लावून घेत नाईक काकू कौतुकाने हसली आणि त्याला म्हणाली, तू देखील यायला पाहिजेस हं. तुला माझं स्वतंत्र आमंत्रण आहे. ती टांग्यात बसली आणि गेली. आई हळूच माझघरात आली आणि देवाच्या कोराड्यापाशी थांबली. राजू तिच्याकडे पाहतच राहिला. आई दुःखी आवाजात म्हणाली, आज ना उद्या तिला आपोआप कळणारच. बिचारी आपल्याच घरी प्रथम आली होती.
मी पुढं होऊन तिला अपशकून कशाला करू. हे बघ राजू, एक यापुढे ध्यानात ठेव. चिखलातून जायची पाळी आलीच तर घट्ट मनानं कोरड्या डोळ्यांनी चालत जा. मात्र आपला चिखल इतरांवर उडणार नाही हे बघत जा. नंतर ती एकदम गप्प बसली. राजू एकदम गोंधळला. डोळ्यात पाणी येत तो म्हणाला, म्हणजे दादा वारले हे आपण नाईक काकूला सांगायचं नव्हतं का ग? त्यावर त्याला डोळे कोरडे ठेव म्हणून सांगणाऱ्या आईला स्वतःच्या डोळ्यातलं पाणी मात्र आवडलं नाही. धन्यवाद. आमचा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅटबॉक्समध्ये आपला अभिप्राय अगदी जरूर कळवा. नमस्कार.